नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप. सोलापुरात काँग्रेसकडून गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढलेल्या दरांमुळे काँग्रेसकडून आंदोलन. श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीचा तिसरा दिवस आज काला असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं पैठण नगरीत दाखल. आखाती देशातील युद्धाचा संपूर्ण देशातील हॉटेल व्यवसायावर परिणाम. गॅसच्या तुटवड्यामुळे ठाण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुढील 2 दिवसांमध्ये 80% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता. पुणे महापालिकेकडून कोणतीही नोटीस न देता JM रोडवरील एका दुकानदारावर कारवाई. महिला दुकानदारानं जाब विचारला असता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची अधिकाऱ्यानं धमकी दिल्याची माहिती. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर वाहून नेण्यासाठी कर्मचारी नसल्यानं चक्क नातेवाईकांवरच स्ट्रेचर वाहून नेण्याची वेळ. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष. उत्तर प्रदेशमधील आग्र्यात एकतर्फी प्रेमात तरुण चढला मोबाईल टॉवरवर. तरुणानं तरुणीला घटनास्थळी बोलावण्याची केली मागणी. नाशिकच्या बहादुरी गावात परप्रांतीय मजुराचा शेततळ्यात उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न. एका तरुणानं प्रसंगावधान राखत तळ्यात उडी मारून वाचवले प्राण. पोलिसांनी मजुराला पाठवलं गावी. भिवंडीत चालकाचं नियंत्रण सुटून नव्या कोऱ्या कारचा भीषण अपघात. अपघातावेळी गाडीतील एअरबॅग उघडल्यानं चालकाचा जीव थोडक्यात बचावला. उत्तर प्रदेशच्या फतेहुल्लाह नगरमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. एका गटाकडून महिलेलाही बेदम मारहाण. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर या होत्या काही विशेष घडामोडी. यानंतर पाहूयात आणखी काही विशेष घडामोडी. तुम्ही पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी. बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.